नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण यापूर्वीच्या तासामध्ये अभिलेखागाराच्या संदर्भामध्ये जी प्रस्तावना होती आणि एकूणच या कालखंडामधल्या अभिलेखागाराच्या संदर्भामध्ये आपण प्रस्तावनापर विश्लेषण केलेलं होतं. ज्या विश्लेषणामध्ये युरोपमधील आणि भारतातील अभिलेखागार ही संकल्पना कशा पद्धतीने उदयाला आली आणि त्याचा विकास कशा पद्धतीने झाला या संदर्भातलं विश्लेषण आपण केलेलं होतं. आता आपल्याला भारतातील अभिलेखागाराच्या संदर्भातलं विश्लेषण पाहायचं आहे. भारतामध्ये सुद्धा अभिलेखागारांमध्ये कागदपत्रांचं जतन आणि संवर्धन करण्याबाबतची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसते. मध्ययुगीन कालखंड आणि त्या अगोदरच्या कालखंडामध्ये राजघराण्याकडून त्यांच्या शासकीय कागदपत्राचं जतन आणि संवर्धन करण्याच्या पद्धती अस्तित्वात होत्या. आपल्याला एक माहित आहे परंपरा की मध्ययुगीन कालखंडामध्ये दरबारी इतिहासकारांनी समकालीन कालखंडातल्या विविध राज्यकर्त्यांच्या संदर्भातील वेगवेगळा इतिहास जतन करून लिहून ठेवल्याची परंपरा अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. आता शासकीय दप्तरखाने ही संकल्पना त्या अर्थाने आपल्याला आधुनिक कालखंडामध्ये उदयाला आलेली आपल्याला दिसते. वेगवेगळ्या खात्याच्या संदर्भातील दप्तर ही स्वतंत्रपणे ठेवली जात असत. इस्लाम राजवटीमध्ये सुद्धा अशा प्रकारची पद्धत जी होती ती सुरू झालेली होती. मध्ययुगीन कालखंडामध्ये त्या कालखंडातल्या भारतीय सत्ताधीशांनी जी जुनी परंपरा कागदपत्र सुरक्षित ठेवण्याची जी परंपरा होती ती परंपरा कंटिन्यू केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर या कालखंडामध्ये खाजगी व्यक्ती आणि संस्था यांचे स्वतःचे दप्तरखाने असत. परंतु आधुनिक पद्धतीची दप्तरखाने ब्रिटिश कालखंडामध्ये अस्तित्वात होते हे वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला म्हणावे लागेल. ईस्ट इंडिया कंपनीचा जसा जसा विस्तार भारतामध्ये विविध भागामध्ये होऊ लागला तसा तसा त्या संदर्भातल्या दप्तरखान्यांमध्ये कागदपत्रांची भर पडू लागली. मुंबई इलाख्यामध्ये प्रामुख्यानं विचार जर आपण केला तर दप्तरखान्याच्या संदर्भामध्ये जो दुसरा विकास आहे, ज्या वेळेला दुसऱ्या बाजीरावाकडून इसवी सन 1818 मध्ये एल्फिस्टन यांनी मराठा राज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली, पेशव्यांकडून सत्ता हस्तगत करत असताना त्यांच्याकडे असणारे कागदपत्र देखील आपल्या हातामध्ये घेतली. या प्रकारची जबाबदारी कॉटन जॉन मॅकलोड यांच्याकडे सोपवली. कारण मराठ्यांचं दप्तर नाना फडणवीसांनी अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळलेलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीला महसुलाच्या विषयी काळजी असल्यानं त्याविषयीची कागदपत्र, त्याचबरोबर भारतीय लोकांना समजून घेणं, त्यांच्या जीवन पद्धती बारकाई पाहणं, अशा सर्व प्रकारच्या कागदपत्रांमध्ये त्यांना रस होता. म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली कागदपत्रे एकत्र आणण्यास सुरुवात केली. महादेव गोविंद रानडे यांनी वर्नाक्युलर सोसायटीचे अध्यक्ष असताना पेशव्यांची रोजनिशी प्रकाशित करण्याविषयीची आग्रही भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. आता ही जी दप्तरखानं होती किंवा अभिलेखागार होती, त्या अभिलेखागारांची जी कागदपत्र आहेत त्याची ओळख करून देण्यासाठी दप्तरखान्यातील कागदपत्रांची सूची तयार करणे, ती प्रकाशित करणे, त्याचप्रमाणे दप्तरखाने भारतीय लोकांना संशोधनासाठी उपलब्ध करून देणे यासाठीची चळवळ सुरू झालेली आपल्याला दिसते. या सगळ्या कार्याची दखल घेऊन 1919 मध्ये ऐतिहासिक पुराभिलेखागार आयोगाची स्थापना झालेली आपल्याला दिसते. या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून सर जदुनाथ सरकार, बी के ठाकूर आदी सभासदांनी अभिलेखागारे सर्वांसाठी खुली करण्याची भूमिका मांडली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारत सरकारनं दप्तरखान्याची देखभाल करणं, त्यांचं जतन आणि संवर्धन करणं याच्याकडे विशेष लक्ष दिलं. कारण या अभिलेखागारामध्ये गतकालीन कालखंडातला इतिहास दडलेला होता. यासोबत आपल्याला असं दिसतं की या इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला एक भूमिका देखील स्पष्ट करता येते. आता ही जी भूमिका त्या कालखंडामध्ये घेतलेली होती अभिलेखागारातील कागदपत्र जतन करून घेण्याची, भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दप्तरखाने अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. राष्ट्रीय अभिलेखागार ही सर्वात मोठी संस्था दिल्ली या ठिकाणी असून त्या ठिकाणी उपलब्ध असलेली विविध प्रकारची कागदपत्र आज देखील मोलाची कामगिरी बजावत असताना आपल्याला दिसतात. इतिहासाच्या पुनर्लेखनामध्ये आणि गतकालीन कालखंडातील इतिहास समजून घेण्यामध्ये दिल्ली अभिलेखागारातील कागदपत्रे
जगभरासाठी आज खुली झालेली आहेत आणि त्या माध्यमातून मोठा इतिहास गतकालीन कालखंडातला आपल्यासमोर आलेला आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये असलेली जी अभिलेखागार आहेत त्या संदर्भातील आपण सविस्तरपणे विवेचन करू. त्यातला पहिलं महत्वाचा अभिलेखागार जो आहे तो आहे मुंबई येथील शासकीय अभिलेखागार. पहिले गव्हर्नर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची 1925 मध्ये नियुक्ती झाली. सुरुवातीपासून महत्वाच्या कागदपत्रासाठी दप्तरखान्यांची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी मांडलेलं होतं. नव्हे तशी त्यांची आग्रही भूमिकाच होती. या भूमिकेतून शासकीय कागदपत्रांची देखभाल करण्यासाठी दप्तरखान्याची व्यवस्था केली पाहिजे अशा प्रयत्नामधून मुंबईमधील एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या परिसरात शासकीय अभिलेखागाराची निर्मिती केली. लक्षात घ्या, मुंबईमधील एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या परिसरात शासकीय अभिलेखागाराची निर्मिती केली गेली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यापासून स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळातील वसाहतकालीन सर्व महत्वाची कागदपत्र या दप्तरखान्यामध्ये अत्यंत व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवलेली आढळतात. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये महत्वाची कागदपत्राची भर त्याच्यामध्ये पडत गेली. पश्चिम भारताच्या सर्वांगीण इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी हे अभिलेखागार अत्यंत महत्वाचे आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासाची सर्वांगीण इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी हे अभिलेखागार महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतात. प्रामुख्यानं मुंबई अभिलेखागारामध्ये ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय कागदपत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आज राज्यातील प्रमुख दप्तरखाना म्हणून महाराष्ट्र शासनाची देखील त्याला मान्यता आहे. मुंबई या ठिकाणी असलेल्या या राष्ट्रीय शासकीय अभिलेखागारामध्ये विशेषतः ज्या कागदपत्रांचा समावेश होतो ते इंग्रजी भाषेतील कागदपत्र आहे, ज्याचं 5 विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यातला पहिला भाग जो आहे तो वखार आणि रेसिडेंट दप्तर असा आहे. दुसरा सचिवालयातील वेगवेगळ्या विभागांचं दप्तर. तिसरा खाजगी स्वरूपाचं दप्तर. चौथा किरकोळ स्वरूपातील दप्तर आणि 5वा छापील कागदपत्र. ही जी वरील कागदपत्रे 5 विभागामध्ये व्यवस्थितपणे करून ठेवलेली आहेत त्यांची संख्या जवळपास 5 लाखापर्यंत असलेली आपल्याला दिसते. अशा या कागदपत्रांमधून आपल्याला राजकीय स्वरूपाच्या हालचाली, लष्करी घडामोडी, शिक्षणाच्या संदर्भातील कागदपत्र, न्यायालयीन कागदपत्र, धार्मिक स्वरूपाचे खटले, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, विविध किल्ले, व्यापार, उद्योग, वाहतूक, दळणवळण, पाणी पुरवठ्याची व्यवस्था या सगळ्या संदर्भातील जी माहिती तत्कालीन कालखंडातील आहे त्याची विस्ताराने माहिती आपल्याला उपलब्ध होताना दिसते. आता त्यातला जो पहिला भाग आहे तो वखार व रेसिडेंट दप्तर. या 4 दप्तरामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. साधारणपणे 1659 ते 1786 या कालावधीतील उपलब्ध असलेल्या रोजनिशी त्यांची संख्या जवळपास 553 इतकी आहे. मुंबईच्या शासकीय कारभाराची सर्व कागदपत्र, ज्या कागदपत्रांना आवक टपाल म्हणून संबोधलं जाईल, त्यांची संख्या 64 इतकी आहे. मुंबई राज्य कारभाराच्या दृष्टीने बाहेर पाठवलेली टपालपत्र याचे 43 खंड आणि इतर वेगवेगळ्या खात्याच्या संदर्भातील जवळपास 1235 फाईल्स मधून एकत्रित केलेली कागदपत्र. या विभागामध्ये 27 प्रकारच्या वखारी आणि रेसिडेंटचा संपूर्ण व्यवहार सामावलेला आपल्याला दिसतो. प्रामुख्यानं यामध्ये सुरत, पुणे, कल्याण, बागलकोट, कोल्हापूर, ठाणा, जंजिरा, बडोदा इत्यादी ठिकाणी असणाऱ्या वखारी, त्याचप्रमाणे रेसिडेंटच्या संदर्भातील असणाऱ्या कागदपत्रांचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे पहिल्या विभागामध्ये हा वखार आणि रेसिडेंट दप्तरामध्ये या प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश होतो, जो आपल्याला समकालीन कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. सचिवालयातील वेगवेगळ्या विभागाच्या दप्तरांमध्ये शासकीय कागदपत्रांमध्ये सार्वजनिक बांधकाम, गोपनीय व राजकीय विभाग, महसूल खातं, आरोग्य खातं, न्याय प्रशासन विभाग, आर्थिक बाबतीतील कागदपत्र, धार्मिक बाबतीतील कागदपत्र, किनारे आणि जंगलाच्या संदर्भातील टाकसाळ्या
उद्योग व मजूर विभाग, पाटबंधारे, ऊर्जा संदर्भातील कागदपत्र, शिक्षण, कायदा, परकीय संबंधाचं खातं, शेती विभाग, दुष्काळ संदर्भातील कागदपत्र, दैनंदिन आवक व जावक, सभागृहातील वृत्तांत, कामकाजाचे ठराव इत्यादी कागदपत्रांचा समावेश सचिवालयाच्या वेगवेगळ्या विभागाच्या दप्तरामध्ये होतो. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला विचार करावा लागतो तो खाजगी स्वरूपाच्या कागदपत्राचा. आता ही खाजगी स्वरूपाची जी कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये समावेश होतो म्हणजे मुंबई अभिलेखागारामध्ये या विभागामध्ये अगोदरच्या राज्यकर्त्यांची राज्य हस्तगत करण्याबरोबर त्यांनी मिळवलेली दप्तरं ही 911 रुमालांची अशी एकूण 31 दप्तरं उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 1,25,000 कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं चांदवड दप्तर, सांगली दप्तर, धुळे दप्तर, अहमदनगर दप्तर, पंतप्रतिनिधी दप्तर, नाना फडणवीसांचे दप्तर, मेनवले दप्तर, पारसनीसांनी जमवलेली दप्तर, सावंतवाडीचं दप्तर इत्यादी दप्तरांचा समावेश होतो. चौथा जो भाग आहे तो किरकोळ कागदपत्रांच्या स्वरूपातला आहे, ज्यामध्ये एकूण 58 मालिका असून पुढील प्रकारच्या विविध विभागांच्या कागदपत्रांचा आणि दप्तरांचा समावेश होतो. म्हणजे मुंबईमधील धान्याची टंचाई, गव्हर्नराच्या हालचाली, गव्हर्नरच्या खासगी सचिवांचं दप्तर, वेगवेगळ्या पाहणीतील अहवाल, पोर्तुगीज भाषेतील 1717 ते 1741 अखेरची दप्तरं, मुंबई प्रदेश बँकिंग व वस्त्रोद्योग व्यापार समितीचे अहवाल, सार्वजनिक शिक्षण खात्याच्या संदर्भातील कागदपत्र ही किरकोळ स्वरूपातील कागदपत्र मुंबई अभिलेखागारामध्ये उपलब्ध आहे. मुंबई अभिलेखागारामध्ये एकूण 5 विभाग असून या विभागात उपलब्ध असणारी सर्व कागदपत्र ही छापील स्वरूपाची आहेत, ज्यामध्ये वृत्तपत्र, गॅझेट्स, छापील प्रकाशित ग्रंथ, विविध प्रकारचे नकाशे. या विभागातील एकूण छापील कागदपत्रांच्या खंडांची संख्या ही 8 लाखापेक्षा जास्त आहे. याबरोबर मुंबई अभिलेखागारामध्ये पर्शियन विभागात देखील महत्वपूर्ण कागदपत्र आपल्याला आढळतात. मुंबई अभिलेखागारामध्ये अनेक ऐतिहासिक कागदपत्रांची स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भर पडत गेली. अशा या महत्वपूर्ण अभिलेखागाराची व्यवस्था पाहण्यासाठी स्वतंत्र अशा संचालकाची नेमणूक करण्यात आलेली असून सचिवालयामध्ये 7 सहसचिवही या विभागाच्या कामकाजावरती देखरेख ठेवत आहेत. अशा प्रकारे मुंबई अभिलेखागाराच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला अभ्यासता येते किंवा पाहता येते आणि त्याच्या आधारावरती आपल्याला समकालीन कालखंडातील जो इतिहास आहे तो इतिहास समजून घेता येतो. यानंतर आपण पुणे अभिलेखागारामध्ये नेमकं काय आहे त्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. पुढच्या तासामध्ये आपण पुणे अभिलेखागाराची माहिती